महाभारत घडण्यामागे अनेक कारणे होती, पण त्यापैकी एक प्रमुख कारण होतं शकुनी. शकुनीने दुर्योधनाचे कान भरले, त्याच्या महत्त्वाकांक्षांना हवा दिली. शकुनीचे पासे नेहमी त्याला हवा असलेला नंबर दाखवायचे आणि त्याचमुळे पांडव हरले, ज्यामुळे पुढे द्रौपदीचं वस्त्रहरण झालं. पण शकुनीने हे सगळं का केलं? त्याचा उद्देश काय होता? त्याचा हेतू काय होता? ही कथा आहे महाभारताच्या युद्धाच्या आधीची, जी फार कमी लोकांना माहीत आहे. भीष्म पितामह धृतराष्ट्रासाठी वधू शोधत होते आणि त्यांना गांधाराची राजकुमारी गांधारी आवडली. धृतराष्ट्र अंध होते आणि गांधार नरेश नाखुश असूनही भीष्म पितामहांच्या दबावाखाली त्यांनी होकार दिला. गांधारीचं लग्न धृतराष्ट्राशी झालं, पण लग्नानंतर भीष्म पितामहांना कळलं की त्यांची फसवणूक झाली आहे. गांधारी मांगलिक होती आणि दोष घालवण्यासाठी तिने लग्न एका बकऱ्याशी लावून त्याचा बळी दिला गेला होता. ही गोष्ट लपवण्याचे भीष्म पितामह खूप संतापले. रागाच्या भरात त्यांनी गांधार नरेशांना व त्यांच्या संपूर्ण परिवाराला हस्तिनापूरला आमंत्रण दिले आणि तेथे त्यांना कोठडीत बंद करून टाकले. शिक्षा म्हणून त्यांना सगळ्यांना रोज फक्त एक मूठभर तांदूळ दिला जायचा. तो तांदूळ इतका कमी होता की तो फक्त शकुनीला खायला द्यायचा आणि बाकीच्यांना मरून जायचं. असा निर्णय परिवाराने घेतला. रोज शकुनी आपल्या प्रियजनांना डोळ्यासमोर भुकेने मरताना पाहत होता. ही आग त्याच्या मनात सोडाची ज्योत बनून शेवटी जेव्हा फक्त शकुनी आणि त्याचे वडील उरले, तेव्हा वडिलांनी मरण्यापूर्वी शकुनीचा गुडघा तोडला. त्यांना वाटलं की बाहेर जाऊन शकुनी हा अपमान विसरू नये, म्हणून त्यांनी प्रत्येक पावलावर सोडाची आठवण राहावी यासाठी आपण केलं. आणि मरताना त्यांनी शकुनीला आपल्या हाडांची फाशी बनवण्यास सांगितलं. ते पासे नेहमी शकुनीला हवा असलेला नंबर दाखवणार होते. शकुनीने अगदी तसंच केलं. शकुनी आयुष्यभर लंगडत चालला, पण हातात या पाशांनी त्याने वंशाचा नाश करण्याची शपथ घेतली. शकुनी आयुष्यभर लंगडत चालला, पण हातातल्या त्या पाशांनी त्याने संपूर्ण कुरुवंशाचा नाश करण्याची शपथ घेतली. शकुनीला आपल्या बहिणीचा अपमान आणि परिवाराची मृत्यू याचा बदला घ्यायचा होता. दुर्योधनाच्या मनात विष भरून त्याने पांडवाविरुद्ध उभे करून शकुनीने महाभारताचं युद्ध घडवून आणलं. या युद्धात त्याने भीष्म, द्रोणाचार्य, कर्ण आणि कौरवांचा विनाश आपल्या डोळ्यांनी पाहिला. 18व्या दिवशी जेव्हा सहदेवाने शकुनीला आव्हान दिलं, तेव्हा शकुनीने आपले सर्व पाप कबूल केले आणि शेवटी सहदेवाने त्याला ठार मारले. शकुनीला जे हवं होतं ते त्याने मिळवलं होतं, कुरुवंशाचा नाश. म्हणूनच म्हटलं जातं की इतिहास विजेते लिहितात. जर कौरव जिंकले असते तर आपण कृष्णाच्या ऐवजी शकुनीचीच गाथा वाचत असतो.